नमस्कार मैत्रिणींना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? तर आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, तर आता आपल्याला प्रगट दिन आहे. तर हा प्रगट दिन कधी आहे स्वामी महाराजांचा? तर हा आपल्याला 20 तारखेला आपल्याला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे. तर आपण 20 तारखेला त्यांच्या आपण हे औचित्य साधून, प्रगट दिनाचं औचित्य साधून आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याचबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर काही जण 21 दिवसाची जी सेवा आहे स्वामी महाराजांची, म्हणजेच काय, तर तुम्ही हे 21 पारायण आपण स्वामी महाराजांचे जे हे आपल्याला ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत, ह्याचे काही जण 21 पारायण म्हणजे 21 दिवसाची सेवा करतात. तर तुम्हाला 21 दिवसाची जर सेवा करणं शक्य झालेलं नसेल तर तुम्ही 11 दिवसाची सुद्धा आपण सेवा करू शकतो. तर हीच सेवा आपण कशी करायची आहे, काय करायचे आहेत, कोणते नियम आहेत, हेच हा व्हिडिओ मी तुम्हाला त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, आता आपल्याला स्वामी महाराजांचा आपल्याला प्रकट दिन आहे. तर ह्या प्रकट दिना दिवशी स्वामी महाराजांची जर सेवा केली आपण, म्हणजेच आता ह्या प्रकट दिनाचे औचित्य साधून आपण जर ही सेवा करणार आहोत, तर हे 11 दिवसाची करू शकता. तर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही 1 दिवसाची सुद्धा सेवा करू शकता, किंवा गुरुचरित्र पारायण जे आहे तेही तुम्ही करू शकता. तर गुरुचरित्र पारायण जर करणार असेल तर तुम्हाला हरकत नाही, तर तुम्ही सर्व नियम वगैरे पाळून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला जर ते गुरुचरित्र जर शक्य नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे हे एकदम सोपे आणि साधा उपाय आहे. तर हा तुम्ही जर स्वामी चरित्र अमृत जर पठन केले, तर समजा तुम्ही 21 दिवस तर आपल्याला होऊ शकत नाही. जर तुम्हाला जर इच्छा असेल, संकल्पयुक्त जर तुम्हाला 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. स्वामी महाराजांचं अनुष्ठान वगैरे मांडून तुम्हाला जर करायचं असेल तर तसंही करू शकता. तर ही जी आपल्याला आता 11 दिवसाची आहे, तर स्वामी समर्थांचं प्रकट दिन आहे ते 20 तारखेला आहे. तर तुम्ही बघा, तुम्ही 10 तारखेपासून तुम्ही ह्याची सुरुवात करावी लागणार आहे. तर मग 10 तारखेच्या आधीच म्हणजे 19 तारखेला तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही केंद्रामध्ये जायचं आहे स्वामी समर्थांच्या, आणि तिथे नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे. आणि तिथे महाराजांना सांगायचं आहे, जर संकल्पयुक्त म्हणजे काय, जर तुम्हाला एखादी अडचण असेल तर ती अडचण दूर जाण्यासाठी म्हणून जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तसं पण महाराजांना सांगायचं आहे की ह्या कारणास्तव मी तुमची ही सेवा करत आहे, ते माझं कार्य व्हावं, असं आपण करू शकतो. जर तुम्हाला जर असंच आपण काहीतरी आपल्या हातून सेवा जर व्हायची असेल, म्हणजे करा म्हणायचं असेल स्वामी महाराजांना, तरीही तुम्ही तसंही जाऊन आपण केंद्रामध्ये जाऊन आपण नारळ खडीसाखर तिथे महाराजांसमोर ठेवून आपण तिथे महाराजांना सांगायचं आहे की माझी अशी ही इच्छा आहे, की असं नाही सांगायचं. जर तुमची इच्छा जर असेल तर इच्छानुसार तुम्ही तसंही म्हणू शकता. जर तुम्हाला इच्छा वगैरे काही नाही, पण आपल्या हातून काही सेवा व्हावी, मग स्वामी महाराजांना काय सांगायचं आहे की मला ही अशी इच्छा करायची आहे, की माझी इच्छा काही नाहीये पण मला तुमची सेवा करायची आहे, त्यामुळे मला हे 11 दिवसाचे जे पारायण आहे ते मला करायचे आहे. तर तुम्ही केंद्रामध्ये जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण जर करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता सप्ताह काळ आपल्याला चालू होणार आहे, तर बघा, त्या दिवसापासून तुम्ही चालू केलं तरी चालू शकते. पण काही लोकांना अडचणी असतात की आम्हाला केंद्रात जाऊन होत नाही करणं. मग त्यासाठी तुम्ही जर घरीच जर तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर ते करू शकता. त्याचे नियम जरा कडक असतात, ते आपण सर्व पाळून जर करायचं असेल तर तो करू शकता. पण एखाद्याला नियम हे कडक असतात, त्यामुळे मग जर करणं होत नसेल तर त्यांना साधा आणि सोपा उपाय म्हणजे हे स्वामी चरित्र सारामृत, ह्याला नियम जास्त नाही आहेत, त्यामुळे हे तुम्ही करू शकता. कारण ह्याला कसं कांदा लसूण वगैरे खाल्लं तरी चालते, असं जास्त नियम काहीच नाही आहेत स्वामी महाराजांच्या सेवेला. फक्त नित्यसेवा जी असते ती आम्ही नित्यसेवा जी आहे तर ते नित्यसेवा बघा 11 माळी करायच्या असतात. आणि ह्यामध्ये जे स्वामी स्थवन जे आहे ते स्वामी स्थवन एक वेळ म्हणायचं असते, त्यानंतर माळीचा जप करायचा असतो, आणि क्रमशः
तीन अध्याय वाचायचे असतात. तर ही झाली नित्यसेवा. तर तुम्ही नित्यसेवा पण करू शकता. आणि जर स्वामी महाराजांचं तुम्हाला जर पारायणच करायचं असेल तर स्वामी चरित्राचं तेही करू शकता. तर ते पारायण जे आहे ते तुम्ही 11 दिवसाचं करू शकता, 21 दिवसाचं करू शकता, 108 दिवसाचं करू शकता. तुम्ही जर संकल्पयुक्त करणार असेल तर संकल्पयुक्त करू शकता. जर संकल्प नसेल करायचा तरीही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वामी महाराजांची एक सेवा म्हणून तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते आपण करू शकता. तर हा जो स्वामी चरित्र हा ग्रंथ आहे ना तो खूप महत्त्वाचा आणि पवित्र आहे. तर तुम्ही जर मनातील काही इच्छा असेल आणि तुम्ही जर म्हटला तर हे माझी इच्छा आहे, ह्या कारणास्तव तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण करा, मी तुमचे 108 पारायण करेल किंवा 11 करेल, 21 करेल. तुम्ही तसं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्ही कसेही तुमचे जे नवस असेल ते तुम्ही नवस बोलून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला नवस वगैरे न करता तुम्ही हे रोज नित्यसेवा म्हणून आपण केलं तरी चालेल. बघा, ही आपण कोणतीही जर सेवा केली तर आपल्याला जे पुण्य लागणार आहे ते अगणित असते. म्हणून आपण जी कोणती सेवा आपण करतो त्याच्यावर विश्वास आपला अतिशय असावा आणि श्रद्धाही असली पाहिजे. तर श्रद्धा असेल तिथे मार्ग असतो. म्हणून आपण जर स्वामी महाराजांवर न डगमगता न संकोच करता आपण जर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सेवेला जर आपण सुरुवात केली तर आपल्याला ज्या गोष्टी आपल्या नशिबात नाहीत त्या सुद्धा मिळण्याची शक्यता असते. म्हणूनच मग आपण स्वामी महाराजांची जर सेवा करून तुम्हाला तुमचे आयुष्य भविष्याचे उज्ज्वलता करायची असेल तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत किंवा तुम्ही नित्यसेवा जर दररोज केली तर तुम्हाला एक 15 किंवा 6 महिन्यामध्येच तुम्हाला फरक जाणवून दिसेल. तर बघा, जे लोक अक्षरशः स्वामी महाराज असं म्हणजे काही लोक असतात की नावं पण ठेवतात, ते लोक सुद्धा अक्षरशः स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये लीन होण्याची शक्यता त्यांनी झालेले आहेत. असे बरेच जण उदाहरणं पण आहेत. असे माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत की आमच्या घरात करू देत नाहीत आम्हाला स्वामी सेवा, पण ते लोक सुद्धा पुन्हा स्वतः सेवा करतात. असे सुद्धा अनुभव मला खूप आलेले आहेत. आणि आमच्याच इथे बरेच आहेत की ते पण तसेच आमच्या घरातले करू देत नाही असे म्हणत होते, पण आता ते स्वतः स्वामी चरित्र वाचतात. तर बघा, हा स्वामींनी हा बदल घडवून आणलेला आहे. तर बघा, किती आपण स्वामींची सेवा करायची आहे हे आपल्यावर ठरते. तर तुम्हीही स्वामींची सेवा करा. आणि स्वामींचा प्रगट दिन आहे त्यामुळे तुम्ही हे औचित्य साधून तुम्ही जर नित्यसेवा दररोज करणार असेल तर तीही करा, पारायण करणार असेल तर पारायण करा, किंवा तुम्हाला जर दत्त सेवा कोणती करायची असेल तर तुम्ही हा श्रीपाद श्री वल्लभाचं चरित्र सारामृत आहे तर त्याचाही तुम्ही पारायण करू शकता. हे 7 दिवसाचं पारायण करू शकता. तुम्हाला जशी इच्छा असेल तुम्ही 7 दिवसाचं हे पारायण जरी केलं तरी चालते, किंवा तुम्ही दररोज एक अध्याय जरी वाचले तरी चालते. तर तुम्ही अशी जर सेवा केली तर तुमचे जे चरित्र म्हणजे तुमचं जे नशीब आहे ते उज्ज्वल होण्यास प्रारंभ व्हायला सुरुवात होते. जर तुमच्या जर भविष्यामध्ये दुःख वगैरे लिहून ठेवलेले असतील तर ते नाहीसे होण्याचं एकमेव कारण म्हणजेच आपली जेवढी आध्यात्मिकता पावर जेवढी वाढेल तेवढं आपलं भविष्य उज्ज्वल होत असते. तर तुम्ही हेच औचित्य साधून तुम्ही ग्रंथाचे पठण करायचे आहे, जपमाळ करायचे आहे. जर तुम्हाला हे ग्रंथ वगैरे काहीच वाचायचं नसेल तर तुम्ही दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ अशा जरी केल्या तरीही तुम्हाला खूपच फायदेशीर ठरते. तर बघा, जे कोणी लिखित सेवा करत असतील तर त्यांना हे अनुभव आहेत. जर तुम्ही लिखित सेवा जर आपल्या ह्या हातावरच्या राशी म्हणजे रेषा जे आहेत ह्या सुद्धा बदलतात, जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा मिळण्याची शक्यता राहते. म्हणून तुम्ही जर लिखित सेवा जर चालू केलेली असेल तर ती कंटिन्यू करा. तुमचे जोपर्यंत 11 लाख सेवा होत नाही त्या 11 लाख किंवा 1 लाख, आपण 1 लाख म्हणलं तरी चालेल, 1 लाख जर तुम्ही लिहायला चालू केले, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण असा जर मंत्र लिहायला चालू केला तर बघा, तुमचे ज्या वेळेला जेवढे जास्त होईल तेवढं त्यावेळेनंतर तुमची आध्यात्मिक पॉवर तुमच्या एक चेहऱ्यावर तेज वगैरे ऑटोमॅटिक दिसायला चालू होईल. तर मलाही अनुभव आलेला आहे आणि असेच तुम्हालाही अनुभव यावा ह्यासाठीच मी हा छोटासा व्हिडिओ बनवला होता.
आणि जी काही माझी सेवा झालेली आहे ती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. आपण आता नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.